229.9 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. 6:05 झाली आहेत. ऐकूया नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाका. आज यामध्ये महर्षी दयानंदांचा सत्यार्थ प्रकाश याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार आपण ऐकूयात. प्रायोजक आहेत महर्षी दयानंद द्विजन्म शताब्दी आणि आर्य समाज सार्ध शताब्दी निमित्त मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा. महर्षी दयानंदांचा सत्यार्थ प्रकाश. श्रोते हो, शुभ नमस्ते. कोणत्याही महापुरुषांची विचारसरणी ही कायमस्वरूपी समाजात टिकून ठेवण्यासाठी ग्रंथांची गरज असते. कारण ग्रंथा एव गुरवः असे म्हटले आहे. म्हणजेच ग्रंथ हेच खऱ्या अर्थाने सर्वांना प्रकाश देणारे गुरु असतात. महर्षी स्वामी दयानंद सरस्वतींनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ रचून समग्र मानवतेवर उपकार केले आहेत. सत्यार्थ प्रकाश या ग्रंथांची विभागणी 14 प्रकरणात करण्यात आली आहे. प्रकरण या शब्दाऐवजी त्यांनी समुल्लास या शब्दाचा उपयोग केला आहे. प्रत्येक समुल्लासात कोणकोणत्या विषयाची चर्चा करण्यात आली आहे याची कल्पना ग्रंथाच्या अनुक्रमणिकेवरून आपणास दिसून येते. आपल्या भूमिकेत स्वामीजी सत्यार्थ प्रकाश ग्रंथाविषयी म्हणतात, हा ग्रंथ म्हणजे खऱ्या अर्थाने मानवतेच्या कल्याणासाठी रचला गेला आहे. यात कोणाचे मन दुखावणे हा उद्देश नसून प्रत्येक मानवाला सत्य विचाराचे दर्शन घडावे आणि त्यांचे जीवन सत्यशीलने परिपूर्ण व्हावे अशा प्रकारची भावना यामागची आहे. आपल्या भूमिकेत स्वामीजी म्हणतात, सत्याचे प्रतिपादन करणे म्हणजे सत्याचा प्रकाश होय. सत्याच्या ठिकाणी असत्याची व असत्याच्या ठिकाणी सत्याची स्थापना करणे म्हणजे सत्यार्थ प्रकाश नव्हे. जो माणूस पक्षपाती असतो तो आपले असत्यही सत्य असल्याचे आणि आपल्या विरोधी मत असणाऱ्यांचे सत्यही असत्य असण्याचे सिद्ध करण्यासाठी उद्युक्त असतो. त्यामुळे ज्याला सत्याची प्राप्ती होत नाही, म्हणूनच उपदेश किंवा लिखाण यांच्याद्वारे सर्व लोकांपर्यंत सत्यासत्याचे स्वरूप उलगडून दाखविणे हे विद्वान आप्तजनांचे मुख्य कार्य असते. ते पाहिल्यावर लोकांनी स्वतः आपले हित आणि अहित ओळखून सत्यार्थ ग्रहण करावा व मिथ्यार्थ सोडून सदा आनंदित राहावे असे स्वामीजी सांगतात. प्रथम समुल्लासात परमेश्वराचे स्वरूप आणि त्याची 100 नावे तसेच ओम या शब्दाची व्याख्या करण्यात आली आहे. दुसऱ्या समुल्लासात बालकांच्या शिक्षणासंबंधी आमूलाग्र विचार करण्यात आलेला आहे. तर तिसऱ्या समुल्लासामध्ये अध्ययन व अध्यापन कसे असावे आणि या संदर्भात आईवडिलांनी आणि शिक्षकांनी कोणती काळजी घ्यावी, कोणते शिक्षण देण्यात यावे या संदर्भात विचार मांडले आहेत. चौथ्या समुल्लासामध्ये विवाह आणि गृहस्थाश्रमासंदर्भात, तर 5व्या समुल्लासात वानप्रस्थ संन्यास या आश्रमाविषयी विचार मांडताना स्वामीजींनी आश्रम व्यवस्थेची परिकल्पना सांगितली आहे. 6व्या समुल्लासात राजधर्माचे म्हणजेच राष्ट्रीय विचार प्रतिपादन केले आहेत. 7व्या समुल्लासामध्ये वेद आणि ईश्वर या गूढ तत्वांचे विवेचन त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच 8व्या समुल्लासामध्ये जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय या संदर्भात विचार मांडून आध्यात्मिक विचारांची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. 9व्या समुल्लासामध्ये विद्या आणि अविद्या आणि बंधमोक्ष याविषयी विचार मांडले. तर 10व्या समुल्लासामध्ये आचार अनाचार, भक्ष व अभक्ष याची चर्चा केली आहे. 11व्या समुल्लासामध्ये आर्यावर्तातील मतांतरांचे खंडन करून सत्य आणि सत्य पंथ कोणता आहे या संदर्भात विवेचन केले आहे. 12व्या समुल्लासामध्ये 13व्या आणि 14व्या समुल्लासामध्ये चार्वाक, बौद्ध, जैन, ख्रिस्ती आणि इस्लाम मतांच्या गुणदोषांची चर्चा केली आहे. अशा या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाच्या आधारे मानवी जीवनच नव्हे, समग्र ब्रह्मांडातील राहणाऱ्या प्रत्येक माणसाला सत्याचा प्रकाश मिळून त्याचे जीवन सर्वदृष्ट्या आनंदी व सुखी होऊ शकते, यात शंका नाही. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महर्षी दयानंद द्विजन्म शताब्दी आणि आर्य समाज सार्ध शताब्दी निमित्त मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित
महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा. श्रोते हो, आत्ता झाला का हा कार्यक्रम ऐकला. महर्षी दयानंदांचा सत्यार्थ प्रकाश याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार आपण ऐकलेत.